तर उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला एका ताईने नारळाचं झाड दिलं होतं आणि ते आपण आहे ना लावलं होतं आपल्या मागच्या पडवीच्या इथे. तर रोज आहे ना मी पडवीमध्ये उभे राहिले ना की बघायचे ते झाड कुठं गेलं, झाड कुठं गेलं. दिसायचंच नाही कारण रान इतकं वाढलं होतं ना. आज सकाळी उठले, फावडा हातामध्ये घेतला, कुणाला संगाती घेतलं. त्याला म्हटलं, "चल आपण ते रान आहे ना, त्याला म्हणजे रान नव्हे झाड आहे ना, त्याला खतपाणी करूया." गेले तिथे बागेमध्ये, सगळं आजूबाजूचं रान आहे ना, ते साफ करून टाकलं. आणि त्या नारळाच्या बुंद्याशीच ते सगळं चेपलं रान. माती वगैरे चांगलीशी उकरून घेतली आणि सगळी माती आहे ना, त्या पाल्यापाचोळ्यावरची टाकली. त्याच्यानंतर खत घातलं आणि तेव्हा माझ्या मनाला शांती मिळाली. म्हणजे गेले 2 दिवस झाले मला हे काम करायचं होतं, पण पाऊस इतका पडत होता, त्याच्यामुळे तिकडे जाणं कसं शक्यच होत नव्हतं. पण फायनली बघा आज त्या नारळाचं म्हणजे साफसफाई सगळी झालेली आहे, खत पाणी करून झालेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या मनाला की नाही वेगळीच शांती मिळाली आज.